जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 36,000 रुपयांपर्यंत मदत ही वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जिरायत पिकांसाठी 13,700 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना वाटप करण्यास सुरुवात झालेली असून आता लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते जिल्हे पात्र आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते। आणि शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टीमुळे जे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्याकरिता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यास राज्य सरकारची मान्यता देण्यात आलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी म्हणजेच नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता आता 29 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि या 29 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, हे कोणते 29 जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला पहिला जिल्हा आहे गोंदिया। शेतकरी मित्रांनो, गोंदिया या जिल्ह्यातील 12,244 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 28,242 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा शेतकरी मित्रांनो पात्र असलेला जिल्हा आहे नागपूर। शेतकरी मित्रांनो, नागपूर या जिल्ह्यातील 13,479 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 17,936 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा पात्र असलेला जिल्हा आहे वर्धा। शेतकरी मित्रांनो, वर्धा या जिल्ह्यातील 8 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 17 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे भंडारा। शेतकरी मित्रांनो, भंडारा या जिल्ह्यातील 8,707 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 20,821 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे गोंदिया। शेतकरी मित्रांनो, गोंदिया या जिल्ह्यातील 13,417 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 25,054 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो चंद्रपूर। चंद्रपूर या जिल्ह्यातील 19,794 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 39,788 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 1,48,368 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि 2,64,194 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा पात्र जिल्हा असलेला आहे जालना। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 1,23,091 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि 2,07,216 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे परभणी। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 9,05,053 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि 2,31,787 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे हिंगोली। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 1,23,164 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि 2,57,625 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे नांदेड। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये 3,758 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि 3,922 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे बीड। या जिल्ह्यामधील 9 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 17 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे लातूर। लातूर या जिल्ह्यामधील 262 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 888 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव या जिल्ह्यातील 1,208 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 1,912 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते। शेतकरी
मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे पुणे. शेतकरी मित्रांनो, पुणे या जिल्ह्यातील 7,863 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 19,770 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे सातारा. सातारा या जिल्ह्यातील 80 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 182 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे सांगली. सांगली या जिल्ह्यामधील 16,217 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून त्यामधील 31,549 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर या जिल्ह्यातील 30,760 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 41,458 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा पात्र जिल्हा असलेला आहे कोल्हापूर. शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यातील 16 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून त्यामधील 71 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे ठाणे. ठाणे या जिल्ह्यातील 157 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 726 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे पालघर. शेतकरी मित्रांनो, पालघर या जिल्ह्यातील 1,677 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 7,397 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे रायगड. रायगड या जिल्ह्यातील 1,191 क्षेत्र बाधित झालेले असून 4,560 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यातील 87 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 365 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 114 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 635 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे अमरावती. अमरावती या जिल्ह्यातील 2,06,265 हेक्टर क्षेत्र एवढे बाधित झालेले होते आणि त्यामधील 3,22,944 शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे अकोला. शेतकरी मित्रांनो, अकोला या जिल्ह्यातील 1,89,781 क्षेत्र इतके बाधित झालेले असून 2,46,188 शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा पात्र असलेला जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्यातील 3,06,545 इतके हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 8,04,451 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यातील 1,57,180 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि त्यामधील 2,76,575 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्यानंतरचा नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला जिल्हा आहे वाशिम. वाशिम या जिल्ह्यातील 6,250 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते आणि त्यामधील 2,03,857 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या 29 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13,700 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी रक्कम आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि लवकरच ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी होती. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.